कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे धोक्याचा इशारा दिला गेलाय। पंचगंगेच्या पाणी पातळीत 39 फुटांची वाढ झाली आहे। आणखी 7 इंच पाणी पातळीत वाढ झाल्यास महापुराच्या इशाऱ्याचे संकेत हे दिले गेलेले आहेत। तर कोल्हापूर शहराला पुराचा धोका आहे। गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवलेली होती आणि आता सुद्धा पंचगंगेचं पाणी वाढलं तर पुराचा धोका संभवू शकतो कोल्हापूर शहराला। कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। रणजित, कोल्हापुरातली सध्याची पावसाची अपडेट आणि परिस्थिती नेमकी काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं 5 ते 6 दिवस जो पाऊस चालू आहे यामुळेच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता सुद्धा मी कळे परिसरात आहे। माझ्या पाठीमागे थोडंसं आपण पाहिलं तर हे संपूर्ण पाणी या रोडवर आलेलं आहे आणि या परिसरातली पूर्ण वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे। खरं तर आम्ही ज्या ठिकाणी किरवे जे गाव आहे जिथं बसेस अडकल्या होत्या त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अशा पद्धतीनं पाणी रस्त्यावर आल्यामुळं कुठलेही वाहन जात नाही आहे। त्यामुळं आम्हाला या ठिकाणी आता थांबावं लागते। या सर्वांच्या मदतीला व्हाईट आर्मीची टीम या परिसरात आलेली आहे। त्यांची बोट आणि त्यांच्या महत्त्वाच्या 1-2 गाड्या ज्या आहेत आणि त्यांचे जवान हे त्यांना मदत करण्यासाठी या परिसरात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ही व्हाईट आर्मीची टीम तिथं पोहोचून त्यांना मदत या प्रवाशांना करणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस चालू झाला यामुळे सर्वच नद्यांमध्ये वाढ झालेली आहे। पंचगंगेची जी पातळी आहे ती 39 फुटांवर सध्या वाहते। धोक्याच्या पातळीवर 4 फूट शिल्लक आहे। कोल्हापूर शहरात तुरळक पाऊस चालू आहे, मात्र गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, चंदगड या परिसरामध्ये तुफान पाऊस चालू असल्यामुळं या पुराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। राधानगरी जे धरण आहे हे धरण साधारण 86% इतपत भरलेलं आहे। त्यामुळे असाच पाऊस चालू झाला तर राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नदीकाठी कुणीही जाऊ नये, संध्याकाळी शेतामध्ये कुणी जाऊ नये अशा पद्धतीच्या दक्षतेचा इशारा कोल्हापूर प्रशासनानं दिलेला आहे।